छत्रपती शिवाजी महाराज की जय। दादा, ऐसे ऐसे मौके पर आपको क्या जवाब दूं? माली होता तो फूल मंगवा लेते, माली होता तो फूल मंगवा लेते, फिर सोचा अरे जो खुद गुलाब है उसे क्या फूल दूं? ऐसे मौके पर दादा आपको क्या जवाब दूं? प्रशांत देवरे यांचा वाढदिवस उमराणे येथे दणक्यात साजरा. आमदार, सरपंच व नागरिकांकडून कार्याचे मुक्तकंठाने कौतुक. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत देवरे यांचा वाढदिवस मंगळवार दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी उमराणे येथील केंद्राई लॉन्स येथे जनतेच्या अपार प्रेमात व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. देवळा तालुका व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा अविस्मरणीय केला. या कार्यक्रमास देवळा चांदवड मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्यासह देवळा चांदवड व परिसरातील मान्यवर, विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध घटकातील पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संदीप पोपट देवरे यांच्या प्रस्तावनेतून झाली. सुनील देवरे यांनी त्यांच्या मनोगतात प्रशांत देवरे यांच्या सामाजिक, राजकीय व सेवाभावी कार्याचा सविस्तर आढावा घेत त्यांच्या प्रामाणिकपणा, तळमळ आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेचे प्रभावी शब्दांची उधळण केली. यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्यासह उपस्थित मान्यवर व नागरिकांनी प्रशांत देवरे यांच्या जनतेशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचे तसेच विकासाभिमुख कार्याचे मुक्तकंठाने कौतुक केले. रस्ते, पाणीपुरवठा, शेती व सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव धावून येणारा लोकनेता म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. या वाढदिवसाच्या सोहळ्यात स्वाभिमानी संघटनेचे राजू शिरसाट, धर्मा देवरे, सतीश ठाकरे, नंदन देवरे, आबा देवरे, देवानंद वाघ, संजय वाघ, वसंत बस्ते आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत प्रशांत देवरे यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. प्रत्येक मनोगतातून आपुलकी, विश्वास आणि प्रेमाची भावना ठळकपणे व्यक्त होत होती. कार्यक्रमात बोलताना प्रशांत देवरे यांनी उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. उमराणे परिसरासह चांदवड, देवळा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांची भूमिका भक्कम असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते, पाणी, शेती, शिक्षण व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला. परिसराच्या प्रगतीसाठी सकारात्मक आणि दीर्घकालीन काम करण्याचा आपला मानस असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमाच्या शेवटी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत शुभेच्छांचा वर्षाव केला. संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण पसरले होते. यावेळी उमराणे येथील सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील नागरिक, शेतकरी, तरुण वर्ग तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. संपूर्ण जीवनाच्या क्षेत्राला त्यांनी हात लावलेला आहे आणि ज्या ठिकाणी जो हात घातला तो पूर्णत्वास नेण्याचं काम या ठिकाणी दादांनी केलेलं आहे. त्यांच्या कामाची ती सचोटी आहे आणि ती सर्वांना ज्ञात आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये त्यांचं जे नेतृत्व लोकांनी मान्य केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगं आहे. म्हणून पुन्हा एकदा या मंगलमय प्रसंगी, या शुभ प्रसंगी, दादांच्या वाढदिवसाप्रसंगी दादांना काही भेट तर आणले नाही, परंतु 2 ओळी दादांसाठी शुभ बोलतो आणि माझे मनोगत या ठिकाणी थांबवतो. परंतु त्याच्या आधी माझ्या संपूर्ण या ठिकाणी मेशीचे ग्रामस्थ आलेले आहेत, जे नागरिक आले त्यांच्या वतीने, माझ्या संपूर्ण मेशीच्या ग्रामस्थांच्या वतीने दादांना या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. दादा, ऐसे सुवर्ण क्षण पे आपको क्या जवाब दूं, ऐसे सुवर्ण क्षण पे आपको क्या जवाब दूं. सोचा सुनार होता तो अंगूठी मंगवा लेता, सुनार होता तो अंगूठी मंगवा लेता, फिर सोचा जो खुद सोना है उसे क्या अंगूठी दूं, उसे क्या अंगूठी दूं. दादा, ऐसे ऐसे मौके पर आपको क्या जवाब दूं? माली होता तो फूल मंगवा लेते, माली होता तो फूल मंगवा लेते, फिर सोचा अरे जो खुद गुलाब है उसे क्या फूल दूं. ऐसे मौके पर दादा आपको क्या जवाब दूं, आपको क्या जवाब दूं. धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.